श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण हवामान बदल याविषयी वातावरण फाउंडेशनचे संचालक भगवान केसभट यांनी फोनवरून दिलेली माहिती ऐकूया. नमस्कार. आज मी आपल्याशी अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. आपण शहरात राहत असो, गावात, डोंगरात किंवा किनारपट्टीवर, जेव्हा आपण हवामान बदल हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला हिम नद्या वितळणं, समुद्राची पातळी वाढणं किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांची आठवण येते. पण हवामान बदल ही फक्त जागतिक समस्या नाही, तो आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनलेला. उन्हाळे तीव्र झाले आहेत का? पावसाचा अंदाज चुकतोय का? पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा वाढतायत का? हा योगायोग नाही, हे बदलत्या हवामानाचे स्पष्ट संकेत आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर हवामान बदल म्हणजे दीर्घकाळ तापमान, पर्जन्यमान आणि हवामानाच्या पद्धतीमध्ये होणारे बदल. हजारो वर्ष निसर्गात संतुलन होतं. गेल्या 1.5-2 वर्षात मानवी कृतीमुळे हे संतुलन आपण बिघडून टाकलेलं आहे. याचे मुख्य कारण आहे कोळसा, पेट्रोल, डिझेल याचा अतिवापर. दुसऱ्या बाजूला जंगलतोड, औद्योगिक प्रदूषण आणि एकंदरीत नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर. यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड सारखे वायू वाढले आहेत. हे वायू उष्णता अडकवतात आणि हळूहळू गरम होत जात आहे. 1-2 अंश तापमान वाढ फारशी वाटत नाही, पण निसर्गासाठी हे बदल खूप गंभीर परिणाम घडवतात. आपला भारत हवामान बदलासाठी अत्यंत संवेदनशील देश मानला जातो, कारण आपली शेती, अन्न व्यवस्था, उपजीविका या सगळ्या निसर्गावर अवलंबून आहे. उदाहरण पाहूया. शेतकरी पावसावर अवलंबून असतात, पण आता पाऊस वेळेवर येत नाही. कधी खूप पडतो, कधी अजिबात पडत नाही. किनारपट्टी भागात समुद्राची पातळी वाढत आहे. चक्रीवादळे अधिक तीव्र होत आहेत. शहरामध्ये उष्णतेच्या लाटा, पाणी टंचाई, अचानक पूर यांचा सामना आपल्याला करावा लागतोय. आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. उष्माघात आपण ऐकलंच असेल. श्वसनाचे आजार प्रचंड प्रमाणामध्ये, शहरातलं वाढतं प्रदूषण, रस्त्यावरच्या गाड्या, फॅक्टऱ्या किंवा एकंदरीत वाढत चाललेलं त्यामुळं श्वसनाचे आजार आणि पाण्यापासून होणारे विविध आजार आणि त्यामुळे मृत्युमुखी पडणारे लोक, जे आपण हल्लीच इंदोर शहरामधली घटना नक्कीच आपण ऐकली असेल. हवामान बदल हा भविष्यातील धोका नाही, भूतकाळ नाही, तो आजचं वास्तव आहे. आता हा विषय आपल्या घरापर्यंत आणूया किंवा समजून घेऊया. हवामान बदल आपल्यावर विविध प्रकारे परिणाम करताना आपल्याला दिसून येत आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. तुमचं वीज बिल वाढतंय, अन्नधान्य महाग होत आहे, उन्हाळ्यात पाणी कमी पडत आहे, लहान मुले, वृद्ध अधिक त्रस्त होत आहे. गरीब आणि वंचित लोकांसाठी हवामान बदल म्हणजे रोजगार गमावणं, घर गमावणं, असुरक्षितता वाढवणं आणि दुर्दैवानं ज्यांचा या समस्येत सर्वात कमी वाटा आहे, तेच लोक सर्वाधिक त्रास सहन करत आहेत. म्हणूनच हवामान बदल हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न नाहीये, तो न्याय, समता, समानता आणि मानवी सन्मानाचा प्रश्न बनला आहे. हवामान बदल याविषयी वातावरण फाउंडेशनचे संचालक भगवान केसभट यांनी फोनवरून दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.